ॲसेट ॲलोकेशन. आता हे काय असतं आणि हे कशा पद्धतीने केलं पाहिजे की ज्याने जास्त रिटर्न्स मिळतील किंवा जास्त फायदा होईल? जसं मी म्हटलं, मार्केट करेक्शन एक नेहमी ऑपॉर्च्युनिटी राहते. मी तुम्हाला एक स्टॅटिस्टिक सांगतो. दर 1-1.5 वर्षाला मार्केट 10-15% पडतं है ना. तर तुम्ही तुमच्या इमोशन्सला कंट्रोल करा. मी तुम्हाला 3 चांगले सेक्टर सांगतो आणि त्याच सेक्टरमध्ये कोणत्या कंपनीज तुम्हाला अवॉइड करायची आहे, त्यांचे काय ट्रेड्स आहे ते सांगतो. तर मॅन्युफॅक्चरिंगमुळे पण आय थिंक एक IT रिपीट होऊ शकतं आपल्या इंडियामध्ये ओव्हर द नेक्स्ट 10-20 वर्ष रिपीट होऊ शकतं. तेवढी पॉवर आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. सोन्याचा जो भाव आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? तुमचं काय ओव्हरऑल मत आहे? की कोणी म्हणतं की एकदमच डाऊन होईल, कोणी म्हणतं 2 लाख क्रॉस करेल. गोल्ड तुमच्या ॲसेट्स म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओ ॲलोकेशनचा एक पार्ट असायला पाहिजे का? तो आय वुड डेफिनेटली से येस. आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत समजा की ज्या इन्व्हेस्टिंग करताना जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत की त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे रूल्स तरी निदान फॉलो केलेच पाहिजे? सध्या जे मिडल क्लास लोकांचा प्रॉब्लेम हाच असतो की एक तर सॅलरी कमी असते, बरोबर, त्यात खर्च जास्त असतो. करेक्ट. मग इन्व्हेस्टमेंट कशी करायची समजा, मग त्याच्यावरती काही सोल्युशन काढलं? कारण तुम्ही जितकं लेट SIP चालू करणार तितकं तुम्हाला जास्त इन्व्हेस्ट करावं लागेल. आता सध्या ना मार्केट खूप जास्त पडतंय, बरोबर, आणि मोस्टली लोक हाच सल्ला देतात की जेवढं जास्त मार्केट पडेल तेवढं तुम्ही आणखी बाय करा आणि ॲव्हरेज करा. करेक्ट. बाय ऑन डिप्स वगैरे असं काहीतरी म्हणतात त्याला. तर या गोष्टी खरंच फायद्याच्या असतात का? याने खरंच म्हणजे जास्त फायदा होतो की लॉस होतो? बरं, आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत एक स्पेशल गेस्ट आहेत ज्यांचं नाव आहे आदित्य कुंडावार, आणि हे फायनान्स सेक्टरमध्ये खूप जास्त फेमस आहेत. तर मी आता तुमचा जास्त टाईम घेत नाही, आपण डायरेक्टली पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी तुम्ही आपलं जे श्रीमंत स्टुडिओ यूट्यूब चॅनल आहे त्याला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की इथून पुढे आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढतच जाणार आहे. म्हणून जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आदित्यजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू योगेश. येस, तुझा खूप आभार. आणि तुमच्या चॅनलचे भरपूरसे व्हिडिओज मी पाहिले आहे आणि तुला मला कॉंग्रॅच्युलेट करायचं आहे की तुम्ही मराठी भाषेत फायनान्शियल कंटेंट बनवत आहेत. मी तर नेहमी हेच म्हणतो की माझं जे मिशन आहे फायनान्शियल एज्युकेशन तर आहे, पण आपल्या मराठी लोकांना पण समोर कसं घेऊन जायचं आहे इन टर्म्स ऑफ फायनान्शियल लिटरसी म्हणा किंवा कंटेंट म्हणा. तर आपलं एक मिशन सोबत जोडून आलं तर त्याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं आणि तुम्ही हा मिशन तुमचं कंटिन्यू करा. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमची स्टोरी ऐकायला आवडेल. तर माझं कसं आहे की मी इन्व्हेस्टिंग खूप लहान वयापासून चालू केलं आहे. मी जेव्हा ॲक्च्युली कॉलेजला गेलो मणिपाल युनिव्हर्सिटीला तर माझं वय 17 होतं. तर मी माझं बॅचलर्स इन फायनान्शियल मार्केट्स चालू केलं होतं 2012मध्ये. आणि मी बघायचो की माझे काही क्लासमेट्स त्यांची जी पॉकेट मनी आहे त्याला पूल करून IPOजमध्ये इन्व्हेस्ट करायचे. ओके. तर त्या पूल्ड मनीवर 10-12 हजार रुपयाच्या पैशावर 3-4 लोक मिळून पूल करायचे, IPOमध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि चांगलं 30-40% रिटर्न बनवायचे. तर जर कोणाला घरून 2,000-3,000 रुपयाची पॉकेट मनी येत असेल आणि त्याच्यावर ते अजून 1-2 हजार रुपये कमवत असेल तर त्या काळासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. बरोबर. आणि लोकांना खूप आनंद आहे असं. तर मी पण माझ्या मित्रांसोबत मिळून तेच केलं. आम्ही 4-5 लोक मिळून IPOजमध्ये इन्व्हेस्ट करायचो, कधी कधी स्वतः करायचो. आणि जे माझं BFMचा जो 3 वर्षाचा कोर्स होता 2012 ते 2015, तर त्याच्यामध्ये मी साधारण दर 2-3 महिन्याला IPOजमध्ये इन्व्हेस्ट करायचो आणि त्याच्यामध्ये चांगले रिटर्न सुटायचे. तर तो माझा पहिला बेसिकली मार्केटसोबत माझं ट्रस्ट होतं किंवा मार्केटची रिलेशनशिप माझी अशी स्टार्ट झाली. 2015मध्ये मला माझा पहिला जॉब E-क्लर्क्समध्ये लागलं. हे एक KPO आहे आणि हे मोठ्या USA इन्व्हेस्टमेंट बँकसाठी काम करते. तर मला आत्ता पण आठवत आहे की माझा पहिला पगार 14,500 रुपये होतं. आणि ऑगस्ट 2015मध्ये मी माझा जॉब चालू केला आणि सप्टेंबर 2015मध्ये मला माझी पहिली सॅलरी भेटली 1.5 महिन्याची सोबत. आणि त्याच महिन्यामध्ये इंडिगोचा IPO आला होता 765 रुपीजला. तर जितकी मला सॅलरी आली मी तितके सगळे इंडिगोच्या IPOमध्ये टाकून दिले आणि इंडिगोचा IPO ऑलमोस्ट 40% प्रीमियमला उघडला. आणि मग पुन्हा 2 वर्षानंतर मी IPOजमध्येच जास्त इन्व्हेस्ट केलं. आणि मग काय झालं की 2017च्या जवळपास IPO मार्केट्स जे होते इंडियामध्ये त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन खूप जास्त वाढायला लागले. लोक खूप जास्त IPOजला लॉटरी तिकीटसारखे ट्रीट करायचे आणि डिमांड इन जनरल जस्ट 10-20x चालली गेली. म्हणजे जे IPOज मला खूप इझिली भेटून जायचे, मला अलॉटमेंट इझिली भेटायचे, ते आता मला भेटतच नव्हते. तर मला जे वाटायचं की IPOज एक लॉटरी तिकीट आहे, दर महिना पैसे डबल करण्याची स्कीम आहे, ते ॲक्च्युली खोटं आहे ते मला समजून गेलं.
तर मी म्हटलं की बाबा मी कुठे माझी चुकी कुठे होत आहे. आणि या दरम्यानमध्ये 1-2 IPO असे पण झाले माझ्यासोबत जिथे मला लॉस झाला, नुकसान झालं. तर मला 1-2 गोष्टी तर क्लिअर झाल्या. एक नंबर 1 की IPO एक लॉटरी तिकीट नाही आहे, आणि दुसरं IPO शॉर्ट 100% तुमचा पैसा फक्त बनवत नाही, तुमचा पैशाचं नुकसान पण करतो. तर मी 2018 NISMचं ॲडमिशन घेतलं. NISM म्हणजे आपलं जे मार्केट रेग्युलेटर आहे सेबी, हे त्यांचं स्वतःचं कॉलेज आहे. तर तिथे मी 1 वर्षाचं मास्टर्स कोर्ससाठी एनरोल केलं, आणि ते एनरोल करायच्या पहिले 1 वर्षाचं मी ब्रेक घेतलं होतं माझ्या करिअरपासून. तर 2017 ते 2018 मी बेसिकली एक ब्रेक घेतलं होतं, आणि त्या दरम्यान मी खूप सारे बुक्स वाचले. मी कोरावर लिहिणं चालू केलं. कोरावर मी टॉप व्ह्यूड रायटर बनलो खूप सारे फायनान्शियल टॉपिक्समध्ये. तर त्यावेळेस मार्केटचा अभ्यास करत करत मला सेकंडरी मार्केटबद्दल पण कळलं. जेव्हा आपण IPOs बद्दल बोलतो तो एक प्रायमरी मार्केट आहे. जेव्हा कंपनी पहिल्यांदा लिस्टिंगसाठी येते मार्केटमध्ये, पहिल्यांदा ते एक प्रायव्हेट कंपनी आहे जे पब्लिक कंपनीमध्ये कन्वर्ट होत आहे थ्रू अन IPO, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. तर मी सेकंडरी मार्केटबद्दल खूप सारा अभ्यास केलं. मी काही सेक्टर्सबद्दल अभ्यास केलं, आणि स्लोली मी सेकंडरी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला पण लागलो. आणि याच दरम्यान मी IPOचे DRHP पण अभ्यास करायला सुरुवात केली. आता कसं आहे की जेव्हा पण लोक IPOचं बोलतात राईट, तेव्हा ते लोक फक्त ग्रे मार्केट प्रीमियम, लिस्टिंग प्राईस, लिस्टिंग प्रीमियम या सगळ्याबद्दलच बोलतात. मी काय डिफरंट केलं माहिती आहे इथे योगेश, की मी त्या IPOचं DRHP वाचलं. ते बेसिकली ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस असतं, आणि मी याला ॲक्च्युली एक IPOचं कुंडली म्हणतो. ठीक आहे, म्हणजे जी कंपनी IPO करणार आहे हे त्यांचं कुंडलीचं डॉक्युमेंट असतो. जर तुम्ही हा एक डॉक्युमेंट वाचला तर तुम्हाला कंपनीचं सगळं माहीत पडून जाईल. म्हणजे ही कंपनी काय करते, कोणत्या सेक्टरमध्ये ऑपरेट करते, यांचे मॅनेजमेंट कोण आहे, यांची मॅनेजमेंट ॲक्च्युली केपेबल आहे का, यांचे रिस्क फॅक्टर्स काय आहे, यांचे फायनान्शियल्स काय आहे. तर तुम्हाला क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह हा पूर्ण डेटा त्या एका DRHPमध्ये भेटून जातो. आता हे जेव्हा मी डॉक्युमेंट्स वाचायला सुरुवात केली तर मला हे पर्सनली माझ्या करिअरमध्ये पण आणि ऑब्व्हियसली फायनान्शियल इन्व्हेस्टिंग जर्नीमध्ये पण मला खूप हेल्प झाली. याच्यामुळे काय झालं की मला एवढं जास्त ज्ञान भेटलं एका सिंगल डॉक्युमेंटमुळे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की लोक काय म्हणतात की हा तर 500-600 पानाचं डॉक्युमेंट आहे, तर माझ्याकडे एवढं वेळ कुठे आहे की बाबा मी एका 15,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटसाठी मी एवढं का बरं वाचत बसू. तर मी लोकांना हेच म्हणतो की तुम्ही एक बिग पिक्चर बघा. तुम्ही जेव्हा ते डॉक्युमेंट वाचताना तुम्हाला त्या कंपनीचं सगळं खरं आणि खोटं कळून जातं, आणि तुमची पण बुद्धी दर DRHP सोबत वाढत जाते. तुमचं सेक्टोरल डेप्थ दर DRHP नंतर वाढत जातं. आणि मी तर नेहमी हेच म्हणतो की तुम्हाला काही ज्ञान भेटलं तर ते कधी वेस्ट नाही जात. होऊ शकतं की तुम्ही त्या ज्ञान जे तुम्हाला ज्ञान भेटलं त्याच्यामुळे तुम्ही काही ॲक्शन नाही घेतली, होऊ शकते की फ्युचरमध्ये 1 हफ्त्यानंतर, 1 वर्षानंतर, 10 वर्षानंतर तुम्ही त्याच नॉलेजमुळे काही ॲक्शन घेऊ शकता, है ना. तर मी माझं 1 वर्षाचं कोर्स केलं. मी सॅमको सिक्युरिटीज म्हणून एक सेल साईड इक्विटी रिसर्च आहे तिथे काम केलं. मग इन्स्टिट्यूशनल इक्विटी रिसर्चमध्ये काम केलं. मग जस्ट कोविड याच्या पहिले मी घरी आलो, पुन्हा मी 1 वर्षाचा ब्रेक घेतलं. मी ट्विटरवर खूप जास्त लिहिणं चालू केलं. तर तेव्हा माझे ट्विटरचे त्या 3-4 हजार फॉलोअर्स होते, तर दॅट शॉट अप टू लाईक 10-12,000 फॉलोअर्स. मग मी माझे 2 स्टार्टअप्स केले. फर्स्ट स्टार्टअप फिनकॅडमी, ते ॲक्च्युली फायनान्शियल एज्युकेशनमध्येच होतं. तर आम्ही दर सेक्टर किंवा दर टॉपिकचे एक्सपर्ट्सला बोलवायचो आणि त्यांच्याकडनं एक वेबिनार करून घ्यायचो. तर फॉर एक्झाम्पल आम्ही फार्मा सेक्टरवर केलं, म्युच्युअल फंड्सवर केलं, इन्व्हेस्टिंगवर केलं. म्हणजे जितकं आम्ही सिम्प्लिफाय करू शकतो तितकं आम्ही सिम्प्लिफाय केलं आमच्या ऑडियन्ससाठी. ती कंपनी मी अराउंड 7-8 महिन्यासाठी चालवली, आणि माझ्या ओरिजिनल पार्टनरला मी माझं स्टेक विकलं. त्याच्यानंतर अजून एक इन्व्हेस्टमेंट रिसर्च कंपनी आम्ही चालवली. आम्ही 3-4 पार्टनर्स होतो त्याच्यामध्ये, आणि आमची एक टीम होती 10 लोकांची. तर ते साधारणपणे मी 2 वर्ष चालवली, आणि त्याच्यामध्ये आम्ही इक्विटी रिसर्च, डीप सेक्टरल रिसर्च करायचो. आणि मे 2022 मी कम्प्लीट सर्कल जॉईन केलं ॲज अ पार्टनर अँड व्हाईस प्रेसिडेंट. तर आता मला इनफॅक्ट नेक्स्ट महिना 3 वर्ष होऊन जाणार आहे कम्प्लीट सर्कलसोबत. आणि इथे माझं जे रोल आहे ते अगेन इक्विटी रिसर्चचं आहे आणि सेल्सचं पण आहे. आणि म्हणजे साधारण ही माझी जर्नी आहे. आणि दर 3-4 वर्षाला मी एक साधारण 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा ब्रेक घेतला आहे, सो दॅट मी माझ्या इक्विटी रिसर्च स्किल्सवर काम करू शकतो, किंवा माझं थोडं अजून हॉरायझन मी ब्रॉडन करू शकतो. तर खूप लहान वयापासून एक इक्विटीचं मला क्रेज आलं. आणि मी स्वतःला लकी कन्सिडर करतो की इंडियासारख्या मार्केटमध्ये मी जन्माला आलो, जिथे खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहे. आपण आज एक डेव्हलपिंग इकॉनॉमी आहो, आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज खूप आहे ग्रो करायचे. म्हणजे तुम्ही कोणतंही सेक्टर बोला, तिथे खूप सारे ग्रोथ ट्रिगर्स आहे आज. येस,
आणि खरं तर आमच्यासाठी पण ही खूप मोठी गोष्ट आहे की तुमच्यासारखा गेस्ट आमच्या शोवरती आलाय. थँक्यू. येस. तर सुरुवातीला ज्यावेळेस समजा एखादा व्यक्ती शेअर मार्केटमध्ये एंटर करत असतो त्यावेळेस त्याच्यासमोर अनेक कन्फ्युजन असतं आणि सगळ्यात मोठं कन्फ्युजन हेच असतं की त्याने ट्रेडिंगकडे जावं की इन्व्हेस्टिंगकडे जावं. तर त्याबद्दल काय सजेस्ट कराल? शुअर. तर आपण जेव्हा पण फायनान्स वर्ल्डबद्दल बोलतो राईट, तर ज्या लोकांनी खूप मोठा पैसा कमवला आहे ते मेजॉरिटी तर इन्व्हेस्टर्स आहे. ठीक आहे. आपल्याकडे एक एक्सेप्शन असं पण आहे की मिस्टर राकेश झुंझुनवाला जे आहे, जे इंडियातले सगळ्यात रिचेस्ट इन्व्हेस्टर होते, सगळ्यात नोटेबल इन्व्हेस्टर होते, सगळ्यात जास्त लोक त्यांनाच ओळखतात बिग बुलच्या नावाने राईट. तर ते ट्रेडर पण होते त्यांच्या स्टार्टिंगच्या फर्स्ट हाफ ऑफ द लाईफमध्ये आणि मग ते इन्व्हेस्टर बनले. कारण त्यांच्या लाईफमध्ये काही इन्सिडेंट झाले ज्याच्यामुळे त्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगचं जास्त क्रेज लागलं. तर माझ्या हिशोबाने हा एक फिलॉसॉफिकल क्वेश्चन आणि हा खूप पर्सनल क्वेश्चन आहे. तुम्हाला जे झेपतं तुम्ही तेच करा. आता कोणी रोज बर्गर पिझ्झा खाऊ शकतात है ना, कोणी फक्त महिन्यातून एकदा खाऊ शकता है ना. तर तुम्हाला जे झेपतं तुम्ही ते करा सगळ्यात पहिले. ठीक आहे. तर माझे भरपूर सारे मित्र आज आहे जे ट्रेडर्स आहे. ठीक आहे. आणि मी एक स्वतः लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. मी माझ्या आयुष्यात फक्त एकदा ट्रेड केला आहे बस, ते पण इंट्राडे. कारण माझ्या ब्रोकरनी मला 2018 फोन केलं होतं की बाबा आमच्याकडे टिप आहे. तर त्यावेळेस मी थोडं मला फोमो आलं होतं, फिअर ऑफ मिसिंग आउट. तर मी एक ट्रेड केलं होतं लाईफमध्ये आणि ते पण छोटंसं लॉस घेऊन मी एक्झिट झालो. म्हणजे खूपच नॉमिनल लॉस, काहीतरी 1000-2000 रुपयाचा लॉस होतं मला. तर ते एक इन्स्टन्स आहे माझ्या लाईफमध्ये जिथे मी ट्रेड केला आहे. बाकी माझ्या हिशोबाने सगळ्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग प्रॅक्टिस करायला पाहिजे. कारण लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग एक रोप लावण्यासारखं आहे, म्हणजे एक प्लांट लावण्यासारखं आहे राईट. तुम्ही पहिले सीड टाकता, तुम्ही त्याला पाणी देता, तुम्ही त्याची गरमीमध्ये काळजी घेता, पावसामध्ये काळजी घेता, थंडीमध्ये काळजी घेता आणि मग हळूहळू ते एक झाड बनतं, त्याला फळं येतात आणि मग एक 7-10 वर्षाच्या सायकलनंतर तुम्हाला त्याचे जे फळं आहे तुम्हाला खायला भेटतात है ना. पण ट्रेडिंगमध्ये पण पैसा आहे असं मी नाही म्हणत की ट्रेडिंगमध्ये पैसा नाही आहे. मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे तर सगळ्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनायला पाहिजे राईट. आता आपल्या मार्केटची ब्युटी हे आहे की सगळ्या लोकांचं टाईम होरायझन वेगळं आहे, सगळ्या लोकांचं व्ह्यू वेगळं आहे आणि सगळ्या लोकांचं जे माइंडसेट आहे पैसाला घेऊन ते एकदम वेगळे आहे है ना. मे बी कोणी इन्व्हेस्टर, कोणी ट्रेडर असणार, कोणी 3 वर्षासाठी इन्व्हेस्टर असणार, कोणी 20 वर्षासाठी इन्व्हेस्टर असणार, कोणी 6 महिन्यासाठी इन्व्हेस्टर असणार. तर आपल्या मार्केटची ब्युटी तेच आहे की सगळ्यांचं पैशासाठी आणि मार्केटसाठी एक वेगळं व्ह्यू असतं आणि म्हणजे त्याच्यामुळेच आपलं मार्केट एवढं व्हायब्रंट आहे आज है ना. कोणाला टाटा मोटर्स 600 रुपयाला आवडेल, कोणाला 300 रुपयाला आवडेल, कोणाला 1000 रुपयाला आवडेल है ना. आणि मी इथे जे नावं घेतोय ते काही रेकमेंडेशन नाही, मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी एक साधारण नाव घेणार बस फ्रॉम टाइम टू टाइम. येस. आता हे झालं समजा तुम्ही सांगितलं की ज्याच्या त्याच्या मूडवरती किंवा मूडवरती पण नाही म्हणता येणार, त्याच्या काय म्हणतात ॲबिलिटीवरती डिपेंड आहे की करेक्ट काय आवडतं, काय त्यांची ॲबिलिटी म्हणा, त्यांचे गोल्स म्हणा, त्यांचं रिस्क ॲपेटाईट म्हणा है ना. आता मी तुम्हाला एक साधारण माझं सगळ्यात फेवरेट उदाहरण हेच आहे. जेव्हा पण आपण इन्व्हेस्टिंग आणि ॲसेट ॲलोकेशन बद्दल बोलतो तर कोणाला कार्ब्स जास्त खायचे आहे, कोणाला प्रोटीन जास्त खायचं आहे राईट. तर कोणी अंडे जास्त खाणार, कोणी पनीर जास्त खाणार, कोणी डाळ जास्त खाणार, कोणाला कार्ब्स पाहिजे असेल तर भात जास्त खाणार राईट. तर आपलं हे फायनान्स वर्ल्ड पण तसंच आहे. तुमचं काय उद्देश आहे लाईफमध्ये त्यानुसार तुम्हाला एक लंचची एक खाण्याची थाळी बनवावं लागेल है ना. मधामधात तुम्ही बर्गर पिझ्झा खाऊ शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण डिपेंडिंग ऑन युअर रिस्क ॲपेटाईट, युअर गोल्स आणि तुमच्याकडे किती पैसे आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला एक ॲसेट, एक प्रॉपर ॲलोकेशन बनवायचं आहे. आता याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात. ॲसेट ॲलोकेशन आता हे काय असतं आणि हे कशा पद्धतीने केलं पाहिजे की ज्याने जास्त रिटर्न्स मिळतील किंवा जास्त फायदा होईल? तर ॲसेट ॲलोकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक आहे. कारण तुम्ही 1 रुपया पण मार्केटमध्ये लावण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी तुमच्या लाईफचे 100% टिक करून घ्याव्या लागतात. ठीक आहे. तर तुमचं हेल्थ इन्शुरन्स, तुमचं टर्म इन्शुरन्स, तुमचं एमर्जन्सी कॉर्पस, तुमचं इक्विटी ॲलोकेशन. आता कसं आहे योगेश की होऊ शकतं की मला 100% इक्विटी ॲलोकेशन खूप आवडेल आणि जेव्हा मार्केट 20%, 30%, 40% पण पडलं ना तर मला काही प्रॉब्लेम नाही होणार. पण कोणी 100 रुपयामधनं 50 रुपये मार्केटमध्ये टाकले आहे आणि मार्केट 20% पडलं तर होऊ शकतं की त्यांना रात्री झोप नाही येणार चांगल्याने, कारण त्यांना ते रिस्क टेकिंग ॲपेटाईट आहेच नाही है ना. तर ॲसेट ॲलोकेशन बेसिकली काय म्हणतं माहिती आहे का की तुमचे काय गोल्स आहे, तुम्ही ॲज अ पर्सन कसे रिॲक्ट करता मार्केटला, त्याच्या हिशोबाने तुम्ही एक ॲसेट ॲलोकेशन बनवा. आता फॉर एक्झाम्पल कोणी म्हणत असेल की बाबा मला नेक्स्ट 17 वर्षामध्ये मला 1 कोटी बनवायची आहे आणि दर महिन्याला मी 15,000 रुपये टाकू शकतो. ओके. तर साधारण
12-13% जर तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट भेटलं तुम्हाला, तर तुम्ही 1 कोटी आरामात बनवू शकता. तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये टाकू शकतात. सेम जर कोणी म्हणत असेल की बाबा मला 13 वर्षामध्ये फक्त 50 लाख रुपये पाहिजे, तर तुम्ही फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्स यूज करू शकता, तुम्ही कॉर्पोरेट डेटमध्ये जाऊ शकता, तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये जाऊ शकता. कारण इम्प्लाइड रेट ऑफ रिटर्न इज ओनली 7-8%. त्याच्यामध्ये तुम्ही 50% इक्विटी करू शकता, 50% डेट करू शकता. तर तुमचा मोठी 8-9% पर्यंत रिटर्न येईल पोर्टफोलिओचं. ठीक आहे. तर तुमचं हॉरायझन किती आहे, तुमचं रिटर्न किती तुम्हाला पाहिजे, त्याचं एक बॅक कॅल्क्युलेशन करून आपण एक पूर्ण ॲसेट अलोकेशन बनवू शकतो. आणि याच्यामध्ये मी का बरं इन्शुरन्सबद्दल बोललो, कारण लाईफमध्ये काही ना काही अनसर्टन्टीज येतच राहतात है ना. म्हणजे बिमारी कोणाला सांगून येत नाही. तर म्हणून तुमची जी इन्व्हेस्टिंगची बिल्डिंग आहे त्याचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग राहायला पाहिजे. आणि ते फाउंडेशन केव्हा स्ट्रॉंग असतं, जेव्हा तुमच्याकडे प्रॉपर ॲसेट अलोकेशन असेल, एमर्जन्सी कॉर्पस असेल आणि हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स असेल है ना. जेव्हा ते स्ट्रॉंग राहिलं देन तुम्ही तुमची इक्विटीची बिल्डिंग तुम्हाला जितकी लांब बनवायची तुम्ही बनवू शकता. ओके. म्हणजे इमर्जन्सी फंड झालं, इन्शुरन्स झालं, या गोष्टी मस्ट आहे की त्या आधी आणि मग त्याच्यानंतर इन्व्हेस्टिंग करायचं. लोक काय म्हणतात की हेल्थ इन्शुरन्सचे पैसे का बरं द्यायचे आहे, मी तर हेल्दी आहो. पण तुम्ही हेल्दी असल्याने काही फरक नाही पडत है ना. होऊ शकते की काही थर्ड पार्टीमुळे तुम्हाला काही हार्म होईल है ना. कोरोना झाला, हेल्दी लोकांना पण कोरोना झाला राईट. तर मी तेच म्हणतो आपत्ती सांगून नाही येत. तर तुम्हाला पहिले पूर्ण स्वतःला सेक्युर करून घ्यायचं आहे, तुमच्या फॅमिलीला सेक्युर करून घ्यायचं आहे. आणि मग तुम्हाला हे माहित आहे की मी माझा इक्विटी पोर्टफोलिओ कितीही अग्रेसिव्हली करू शकतो किंवा कन्झर्वेटिव्हली करू शकतो, डिपेंडिंग ऑन द पर्सन, म्हणजे समोरचा माणूस कसा त्याच्यावर. ओके. आता जर समजा आपण टोटल म्हणजे स्टॉक मार्केटची कंडिशन जर बघितली, इंडियन म्हणा इंटरनॅशनल म्हणा, तर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे, काय वाटतंय आता सध्या? तर कसं झालं ना, कोविड नंतर 2-2.5 वर्ष आपलं मार्केट फक्त एकाच डायरेक्शनला वरती गेलं. करेक्ट. बरोबर. पण आपलं जे मार्केट आहे ते आपल्या हार्टबीट सारखं आहे, ते वरती खाली होत राहतं है ना. मी तर नेहमी लोकांना तेच म्हणतो की मार्केट करेक्शन खूप चांगली हेल्दी गोष्ट आहे है ना. कारण आपली हार्टबीट पण वरती खाली होते राईट. तर मार्केट्स पण वरती खाली व्हायलाच पाहिजे. म्हणजे मार्केटची अशी कंडिशन येते जिथे सगळे लोक खूप जास्त हावरट होतात, अशी पण कंडिशन येते जिथे सगळे लोक घाबरून जातात. तर माझ्या हिशोबाने आता जे फेज प्लेआउट करत आहे मार्केट्समध्ये, इंडियामध्येच नाही ग्लोबली, तर कसं आहे, थोडीशी भीती आली आहे लोकांच्या मनामध्ये की मार्केट फक्त वरती नाही जात. पण जसं मी म्हटलं, मार्केट करेक्शन एक नेहमी ऑपॉर्च्युनिटी राहते. मी तुम्हाला एक स्टॅटिस्टिक सांगतो. दर 1-1.5 वर्षाला मार्केट 10-15% पडतं, दर 3-4 वर्षाला 20-25% पडतं, आणि दर 7-10 वर्षाला 35-50% पडतं. आणि 2020 जेव्हा कोविड आलं तेव्हा आपण बघितलंच मार्केट 35% खाली पडलंच, आणि तिथनं खूप चांगल्याने मार्केट रिकवर झालेलंच आहे. तर माझं म्हणणं लोकांना हेच आहे की हे जे क्रायसिस, फुल ब्लोन क्रायसिस तर नाही आहे आता, इट्स जस्ट अनसर्टेनिटी की आता डोनाल्ड ट्रम्प आला आहे ॲज अ प्रेसिडेंट, तर तो खूप जास्त शेकअप करेल वर्ल्डला. आता त्यांनी टॅरिफ्स लावले आहे, आता समोर जाऊन अजून काय करेल आपल्याला माहीत नाही. तर तुम्ही या सगळ्या क्रायसिसमध्ये ऑपॉर्च्युनिटीज फाइंड करा है ना. आणि हे करेक्शन काही नवीन गोष्ट तर नाही आहे. म्हणजे 1980s पासून दर 2-3 वर्षाला काही ना काही नवीन क्रायसिस येत आहे. म्हणजे लास्ट 50 वर्षामध्ये मी तुम्हाला कमीत कमी 50 किंवा 60 असे क्रायसिस सांगू शकतो. रशिया युक्रेन क्रायसिस, नॉर्थ कोरिया क्रायसिस, Y2K, ग्रेट फायनान्शियल क्रायसिस, टेपर टेंट्रम है ना. काही ना काही म्हणजे आपलं येस बँकचं फेलियर, IL&FSचं फेलियर, DHFLचं फेलियर, डिमॉनिटायझेशन, तर काही ना काही दर 2-3 वर्षाला येत राहतं. पण तरी पण तुम्ही निफ्टीचं जर्नी बघा, म्हणजे निफ्टी 1000 पासून आज ऑलमोस्ट 23,300 आहे राईट. तर हे सगळे ना स्पीड ब्रेकर्स आहे तुमच्या रस्त्यावर राईट. आपण आता पुण्यामध्ये आहो किंवा मुंबईमध्ये आहो, आपल्याला कुठे जायचं आहे तर रस्त्यावर गड्डे खूप भेटतात, स्पीड ब्रेकर खूप भेटतात, पण आपण आपल्या डेस्टिनेशनला तर पोहोचतो इन द एंडमध्ये राईट. 5-10 मिनिटं तिथे. तर आपलं इक्विटीची जर्नी पण तशीच आहे. तुम्ही काही एस्टिमेट करता मार्केटमध्ये की बाबा मला हे 10 वर्ष लागेल किंवा मला 15 वर्ष लागेल, होऊ शकते की काही इव्हेंट्स होणार मधामध्ये आणि त्याच्यामुळे तुम्ही 1-2 वर्ष म्हणजे मागे स्टेप घेणार, पण इन द एंड तुम्ही तो गोल नक्की पोहोचणार है ना. आता जेव्हा आपल्याला पॉटहोल भेटतो किंवा स्पीड ब्रेकर भेटतो, आपण आपली गाडी थोडी स्लो करून टाकतो राईट. तर मार्केटमध्ये पण तसंच आहे. तुम्ही तुमची गाडी थोडीशी स्लो करा, चांगला रस्ता बघा, चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज बघा आणि ते यूज करून मग अजून समोर जा है ना. तर अजिबात घाबरू नका. इनफॅक्ट हाच टाईम आहे की मार्केट करेक्शन तुम्हाला यूज करायला पाहिजे, ऑपॉर्च्युनिटीज फाइंड करायला पाहिजे. कारण जेव्हा मार्केटमध्ये सेल आहे तर आपल्याला याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे. आता जेव्हा ॲमेझॉनमध्ये सेल आहे किंवा झोमॅटोमध्ये सेल आहे तर आपण पार्टिसिपेट करतो, आपण कार्टमध्ये ॲड करतो, आपण रेडी राहतो.
तर इथे पण आपल्याला रेडी राहायला पाहिजे. पण नेमकं त्याच वेळेस पैसे संपून जातात. ठीक आहे, आता व्हेरी व्हॅलिड पॉईंट. तर त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही इन्व्हेस्टेड राहा. मग तुम्ही त्या फिअरमध्ये तुम्ही काही तुमच्या स्वतःच्या अगेन्स्ट तुम्ही काही डिसिजन घेऊ नका, पैसे काढू नका. मार्केटमध्ये तुम्ही स्वतःचे बेस्ट फ्रेंड पण आहे आणि वर्स्ट एनिमी पण आहात है ना. तर तुम्ही तुमच्या इमोशन्सला कंट्रोल करा. म्हणजे चांगल्या टाईममध्ये तुम्ही तुमचं पोर्टफोलिओ कंट्रोल करायला पाहिजे आणि वाईट टाईममध्ये तुम्ही स्वतःचे इमोशन्स कंट्रोल करायला पाहिजे, सो दॅट तुम्ही हडबडीमध्ये काही डिसिजन नाही घ्यायला पाहिजे है ना. फक्त स्टेईंग पुट ऑल्सो इज अ डिसिजन. म्हणजे ट्रेडिंगमध्ये खूप फेमस कोट असा आहे की नॉट ट्रेडिंग इज ऑल्सो ट्रेडिंग. ओके. आता तुम्ही मध्येच टॅरिफ बद्दल बोलले होते आणि आजकाल हा वर्ड खूपच जास्त बस झालाय, जिकडे पाहा तिकडं त्याच्याबद्दल न्यूज आहेत, तरी नॉर्मल माणसाला ते काय समजत नाही. तर ते एक्झॅक्टली काय आहे आणि त्याचा मार्केटवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो लॉंग टर्म मध्ये? टॅरिफ हा बेसिकली एक ड्युटी आहे. ठीक आहे. तर US आणि चायना हे खूप प्रॉमिनंटली एक दुसऱ्यासोबत एका ट्रेड वॉरमध्ये आहे आज. US म्हणते की चायनानी त्यांचा खूप जास्त गैरफायदा घेतलाय. त्यांनी त्यांची करन्सी आर्टिफिशियली डेप्रिशिएट केली आहे आणि US वरनं ते खूप कमी इम्पोर्ट करतात आणि एक्सपोर्ट खूप जास्त करतात. तर एक ट्रेड इम्बॅलन्स आहे. म्हणजे मी तुमच्याकडनं कमी घेतोय आणि मी तुम्हाला खूप जास्त देतोय, म्हणजे आय एम अर्निंग मोर. बरोबर है ना. तर US काय म्हणते माहिती आहे का की हे जे इम्बॅलन्स आहे बिटवीन इम्पोर्ट्स अँड एक्सपोर्ट्स, त्याच्यावरनं आता मला जास्त फायदा व्हायला पाहिजे म्हणून मी तुमच्यावर एक फाईन लावतो किंवा एक ड्युटी लावतो. ठीक आहे. तर पहिले त्यांनी सुरुवात केली 25% पासून, मग 86% गेले, मग 104% गेले, मग 125% गेले. तर आजच्या तारीखमध्ये असं आहे की आणि मी याच्यावर एक 90 days एक पॉज पिरियड पण आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो. तर USने बेसिकली हे म्हटलं की चायनावरनं जे पण आम्ही इम्पोर्ट करणार त्याच्यावर 125% ड्युटी राहणार. आता US बेसिकली हे का बरं करताय, कारण चायना त्यांच्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट कमी करायला पाहिजे आणि ॲट द सेम टाइम व्हॉट US इज डुईंग की बाबा हे प्रोडक्टला मी एवढं जास्त महाग करून टाकतो की लोक ऑटोमॅटिकली घेणारच नाही. हे बघा, ॲट द एंड ऑफ द डे बिझनेसमध्ये प्राइसेस मॅटर. आता मला चायनावरनं एक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट समजा $1000 भेटत आहे आणि तेच मला व्हिएतनामला $800 भेटत आहे, तर मी व्हिएतनामकडनं घेणार, साहजिक आहे, राईट. बरोबर. पण ते ड्युटीमुळे काय होतं आता की ते जे समजून घ्या सेम प्रोडक्ट प्राइस होतं $1000, ते ऑलमोस्ट $1800 होऊन जाणार आफ्टर US ड्युटी ऑन चायना. ठीक आहे. तर चायना पण काही शांत बसला नाही. चायनाने पण म्हटलं की बाबा आम्ही US वर पण टॅरिफ्स लावणार, तर त्यांचे पण प्रोडक्ट्स महाग होणार. पण आता कसं की एवढं सिम्पल नाही योगेश. आपलं जग जे आहे ना खूप जास्त डीपली इंटरलिंक्ड आहे. बरोबर. हां, आता US मध्ये काही रिसेशन आलं तर आपल्या IT इंडस्ट्रीला खूप मोठा धक्का बसणार. ठीक आहे. चायनामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही इश्यूज आला तर पूर्ण जगाला त्याचं बिल भरावं लागेल, कारण मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक्स 50% ऑफ वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक्स चायनामध्ये बनतात. ठीक आहे. तर $1.2 ट्रिलियन पूर्ण इंडस्ट्री आहे इलेक्ट्रॉनिक्सची ॲन्युअल. तर ऑलमोस्ट तुमचं $600-650 बिलियन चायना बनवतं है ना. तर खूप मोठा धक्का बसतो. बरोबर. आता याच्यामध्ये कसं झालं आहे की US जसं की मी म्हटलं एवढं सिम्पल नाही आहे. चायनानी रेअर त्यांचे क्रिटिकल रेअर मिनरल्स जे असतात, जे आपले इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्समध्ये वापरले जातात, त्याचं पूर्ण सप्लाय बंद करून टाकलं USला त्यांनी म्हटलं. आणि चायनानी US ट्रेजरी बिल्स पण विकणं चालू केलं. सर US गव्हर्नमेंटचे पण खूप सारे ट्रेजरी बॉन्ड्स असतात, ट्रेजरी बिल्स असतात. तर त्याचं सेकंड लार्जेस्ट बायर इज चायना. ठीक आहे. जपान इज नंबर 1 अँड चायना इज नंबर 2. तर कसं आहे की दोघांना एक दुसऱ्याच्या अगेन्स्ट खूप जास्त दुश्मनी तर आहे, ॲज वी आर सीइंग प्लेइंग आउट नाव, बट दोघांच्या हातामध्ये एक दुसऱ्याची नस पण आहे. ठीक आहे. तर जास्त ते लोक एक दुसऱ्यासोबत ट्रेड वॉरमध्ये एंगेज पण नाही राहू शकत. आता बघा, जर US पूर्ण मार्केट बंद झाला इलेक्ट्रॉनिक्सचं, तर चायना कुठे विकणार एवढं मोठं डिमांड आहे ना, एवढं मोठं सप्लाय ऑल ओव्हर द वर्ल्ड पण विकलं तरी त्यांच्याकडे खूप जास्त त्यांची कपॅसिटी आयडल राहील. आता बघा, $600 बिलियन जर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटवरनं बाहेर निघतं, इंडियामध्ये मे बी $100-200 बिलियन डिमांड असेल, बाकीच्या कंट्रीजमध्ये $100-200 डिमांड असेल, पण मेजर ते राहून जातं. आणि चायना बघा, चायना आज जगातलं मॅन्युफॅक्चरिंग पॉवर हाऊस आहे. जर त्यांच्या कपॅसिटीज बंद झाल्या तर ते लोक रिसेशनमध्ये जाईल मग. तर ते एक दुसऱ्यासोबत फक्त छोटं मोठं एक करू शकतात ट्रेड वॉरचे टॅक्टिक्स, पण इन द लॉंग रन दे कॅन डू इट है ना. तर हे इन शॉर्ट टॅरिफ्स आहे. पण याच्यामध्ये पण एक अपडेट असं आहे योगेश की लास्ट वीक प्रेसिडेंट ट्रम्पनी म्हटलं आहे की त्यांनी 90 days एक पॉज लावला आहे टॅरिफ्सवर आणि त्यांनी इलेक्ट्रॉनिक्सला एक्झाम्प्ट केलं आहे. म्हणजे तुमचं सेमीकंडक्टर्स, तुमचे फोन्स, तुमचे लॅपटॉप, तुमचे डेस्कटॉप या पूर्ण लिस्टवरनं एक्झाम्प्ट झालेले आहे. तर 50% ऑफ द इम्पोर्ट्स ऑफ US आर नाव एक्झाम्प्ट.
तर बेसिकली युएसचा जिथे त्रास होणार होतं त्यांनी ते एक्झेम्प्ट करून टाकलं. ओके, है ना. पण मग याचा मार्केटवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो? मार्केटवरती इम्पॅक्ट असं पडणार की काही नेगेटिव्ह राहणार, काही पॉझिटिव्ह राहणार. आता फॉर एक्झाम्पल ॲपलचे 50% आयफोन्स आणि प्रोडक्ट्स चायनामध्ये बनतात, तर ॲपलचं स्टॉक प्राईस खूप पडलं. नायकीचं मेजॉरिटी मॅन्युफॅक्चरिंग इज इन चायना. लुलू मेलन विच इज अ व्हेरी गुड ॲथलीजर ब्रँड, त्यांचे शेअर प्राइसेस पडले लास्ट वीक खूप जास्त, कारण जे प्रोडक्ट्स चीप होते ते महाग होणार होते आणि सप्लाय चेन डिस्टर्ब होणार होते. आता जर तुम्ही त्या कॉईनला फ्लिप केलं ना तर ते दुसऱ्या कंट्रीजसाठी ॲडव्हान्टेज आहे. आता जेव्हा ट्रम्पनी 90 डेजचं पॉज नाही लावलं होतं टॅरिफ्सवर, तेव्हा व्हिएतनामवर 56% टॅरिफ होतं, चायनावर 125, आता 184 वॉट एव्हर इट इज ते टॅरिफ होतं. तर इंडियासाठी हे ॲडव्हान्टेजेस होतं. तर मग ॲपलनी बेसिकली, इनफॅक्ट ॲपलनी 1 एप्रिलच्या पहिले काय केलं ना, इंडियावरनं 5 कार्गो प्लेन पूर्ण भरून आयफोन पाठवले युएसला, सो दॅट टॅरिफ्स कमी लागणार त्याच्यावर. ठीक आहे. मग सॅमसंगनी हे म्हटलं की जे ते व्हिएतनामला मॅन्युफॅक्चर करतात त्याचं 25%, ऑलमोस्ट $10 बिलियन मॅन्युफॅक्चरिंग इंडियाला शिफ्ट करणार. तर खूप साऱ्या कंपनीजनी ऑलरेडी अनाऊन्स करून टाकलं होतं की आपण इंडियाला ॲज अ सोर्सिंग हब यूज करू. कारण बघा, इंडियाचं टॅरिफ वॉज 24-25%, व्हिएतनामचा वॉज 56% आणि चायनाचा वॉज 126%. तर ऑटोमॅटिकली जे इंडियन प्रोड्यूस गुड्स आहे ते जास्त स्वस्त होणार. बरोबर. तर एका कंट्रीसाठी ते डिसएडव्हान्टेज राहणार, पण बाकीच्या कंट्रीसाठी ते ॲडव्हान्टेज राहणार. आता मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. आता तुम्ही टेक्स्टाईल्सचं एक्झाम्पल घेतलं तर टेक्स्टाईलमध्ये अगेन चायना, आपण इंडिया कॉम्पिट्स विथ व्हिएतनाम, चायना, बांगलादेश, पाकिस्तान. ठीक आहे. आता पुन्हा टॅरिफ लागले तर इंडियाला फायदा आहे, कारण आपले टॅरिफ कमी आहे त्याच्यामध्ये. आताच्या तारीखमध्ये जर तुम्ही बघितलं विदाउट एनी टॅरिफ, तर आपले जे प्रोडक्ट्स आहेत दे आर 5 to 10% मोर एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे. युकेमध्ये, युएसमध्ये तरी ॲट पार ऑर लोअर आहो आपण, पण युके सोबत आपलं फ्री ट्रेड अग्रीमेंट नाही आहे, म्हणून ते लोक 10% इम्पोर्ट ड्युटी लावतात आपल्या प्रोडक्ट्सवर. आता हे नवीन जर युएसचे टॅरिफ्स आले तर इंडियाचं जे टेक्स्टाईल प्रोडक्ट आहे दॅट विल बी द चीपेस्ट. तर लोक मग इंडियावरनं घेणार. वॉलमार्ट सारख्या कंपनीज किंवा JC पेनी सारख्या कंपनीज ते इंडियाकडनं घेणार. म्हणजे इंडियाचा फायदा आहे बेसिकली. इंडियाचा फायदा आहे खूप साऱ्या गोष्टींमध्ये. आता आपल्याला लॉस कुठे आहे मी तुम्हाला सांगतो. आता युएसने म्हटलंय की ते लोक फार्मा मेडिसिन्सवर किंवा फार्मा प्रोडक्ट्सवर पण टॅरिफ लावणार आहे. पहिले ते बोलले की नाही लावणार. ठीक आहे. आता याचं कॉन्टेक्स्ट हे आहे की युएसमध्ये जे जेनेरिक मेडिसिन्स आहे है ना, म्हणजे पॅरासिटामॉल म्हणा किंवा जे एकदम नॉर्मल आहे, नॉर्मल मेडिसिन्स विच आर व्हेरी कॉमन, त्याच्यामध्ये इंडियाचं खूप मोठं मार्केट शेअर आहे. ऑलमोस्ट 1/3, हाफ ऑफ द मार्केट ऑफ जेनेरिक्स इज सर्व्हिस्ड बाय इंडियन कंपनीज. पण आता नुकसान कसं आहे माहिती आहे का, आपलं जे रॉ मटेरियल असतं फार्माचं, API, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, ते आपण चायनावरनं इम्पोर्ट करतो. ठीक आहे. तर जर युएसनी चायनावर जास्त ड्युटी लावले तर चायना पण तर शांत बसणार नाही, ते स्प्रेड आउट करून टाकणार. ते लोक त्यांच्या दुसऱ्या बायर्सवर ड्युटी लावणार. तर आपले प्रोडक्ट्स इन द एंड अजून महाग होणार आणि हे कंपनीजला अजून महाग विकायला लागतील. म्हणजे फिरतच राहिले. आता आपण जे 2-3 उदाहरण बघितले ते कुठे ना कुठे ते टॅरिफ दुसऱ्या कंट्रीजवर पण येतं आणि पूर्ण ग्लोबवर पण येतं. आणि कसं आहे की माझ्या हिशोबाने जर त्यांना ट्रेड इम्बॅलन्सेस ठीक करायचे आहे तर इन्स्टेड ऑफ किलिंग इकॉनॉमीज और एकदम असे रॅश मेजर्स लावण्यापेक्षा आय थिंक दे कॅन कोलॅबरेट. म्हणजे ते एक चांगलं डायलॉग उडू शकतात है ना. थोडं गिफ्ट करा, थोडं टेक करा, ते त्यांना करावंच लागेल. असेच जर डिसिजन घेत राहिले तर मग ते लॉंग टर्म साठी तर त्याचं नुकसानच. कारण युएस काय विचार करता माहिती आहे का की दे कॅन कंट्रोल एव्हरीवन है ना, पण ते एवढं इझी नाही आहे. दुसरे पण त्यांना कंट्रोल करू शकतात. हो येस. तर आता आपण थोडंसं सेक्टर्स वाईज जाऊयात की येणाऱ्या काळात कोणत्या सेक्टरमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळेल आणि कोणत्या सेक्टरमध्ये समजा मंदी असेल. 3 सेक्टर मी सांगतो जे आय थिंक नेक्स्ट काही डेकेडसाठी चांगले आहे इंडियाचे. आणि त्याच्या पहिले मला फक्त एक गोष्ट अशी सांगायची आहे की जर तुम्ही लॉंग टर्म इक्विटी इन्व्हेस्टर आहात तर तुम्ही साधारण 7 ते 10 वर्ष मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहा. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. आपलं जे इंडियाचं GDP आहे, यानी की इंडिया ॲज अ कंट्री काय रेटवर ग्रो होत आहे ते साधारण 7-7.5% जवळपास आहे. तर जर आपण रूल ऑफ 72 वापरलं म्हणजे किती वर्षात आपली इकॉनॉमी डबल होईल. $4 ट्रिलियन पासून $8 ट्रिलियन किती वर्षामध्ये होईल. ते साधारण 10 वर्ष आहे. आता जेव्हा आपली इकॉनॉमी 4 ट्रिलियन पासून $8 ट्रिलियन जाईल तेव्हा आपले जे खूप सारे सेक्टर्स आहे जे इकॉनॉमीला सोबत बनवतात ते फक्त डबल नाही होणार है ना. तुमचं बँकिंग सेक्टर होऊ शकते की 4-5x होऊन जाणार, तुमचं मॅन्युफॅक्चरिंग 5-10x होणार, तुमचं ऑटो 3-4x होणार. तर ते जे 2x इफेक्ट आहे इकॉनॉमीचं त्याचा एक मल्टिप्लायर इफेक्ट येतो सेक्टर्सवर है ना. तर तुम्ही 7 ते 10 वर्षाचा व्ह्यू तो नक्की पकडा जेव्हा तुम्ही इक्विटी इन्व्हेस्टर आहात किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर पण आहात, कारण म्युच्युअल फंड पण इन द एंड इक्विटीमध्येच इन्व्हेस्ट करतो. 3 सेक्टर. सगळ्यात पहिले
बँकिंग किंवा क्रेडिट किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर मी म्हणणार. कारण जर तुम्ही इंडिया वर्सेस US वर्सेस चायना बघितलं राईट, तर आज US एक $30 ट्रिलियन इकॉनॉमी आहे, चायना एक $20 ट्रिलियन इकॉनॉमी आहे आणि इंडिया एक $4 ट्रिलियन इकॉनॉमी आहे है ना. आणि जर तुम्ही आपले दोन सगळ्यात मोठे बँक्स बघितले, HDFC बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, ठीक आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडियाची जी बॅलन्स शीट साईज आहे ते 67 लाख करोड आहे है ना, आणि HDFC बँकची बॅलन्स शीट अराउंड 36-37 लाख करोड आहे. इंडियामध्ये आज असं कोणतेही बँक नाही आहे ज्यांची बॅलन्स शीट साईज इज $1 ट्रिलियन. ठीक आहे. जर तुम्ही चायनाला गेले तर त्यांचं जे दोन मोठे बँक्स आहे, ICBC आणि ॲग्रिकल्चरल बँक ऑफ चायना, त्यांचे बॅलन्स शीट साईजेस आर लाईक $6-7-8 ट्रिलियन. तुम्ही US ला गेले इट इज $5-6 ट्रिलियन, तुमचा वेल्स फार्गो, तुमचा JP मॉर्गन. ठीक आहे. तर जर इंडियाला ग्रो करायचं आहे तर बँकिंगला ग्रो करायचं आहे, कारण बँकिंग दर इकॉनॉमीचं एक बॅकबोन असतं. बरोबर है ना. तुमच्याकडे दोनच ॲव्हेन्यूज असतात पैसे रेज करायला, एक तर तुम्ही डेट घ्या किंवा तुम्ही इक्विटी रेज करा. आता इंडियातली दर कंपनी तर इक्विटी रेज करू नाही शकत है ना, ते लोक बँककडे जाणार म्हणून. सो नंबर 1 इज बँकिंग. पण मग बँकिंग बद्दलच एक विचारतो मी की बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या बँकाच पण समजा काय होतं आपण बुडून जातात, असं पण होतंय सध्या, किंवा नवीन टेक्नॉलॉजी येते की टेक्नॉलॉजीमुळे काय होतं की लोक कमी करावे लागत आहेत, किंवा तर ती साईड कशी बघता समजा तुम्ही. तर बँकिंगमध्ये कसं आहे की तुम्ही HDFC बँक घ्या फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. HDFC बँकचं पाईन लॅब्स सोबत खूप मोठं पार्टनरशिप आहे फॉर रिटेल लोन सोर्सिंग. तुम्ही विजय सेल्सला जा किंवा क्रोमाला जा तर तुम्हाला खूप सारे असे नो कॉस्ट EMI ऑफर्स भेटणार आणि त्याच्यामधनं एक HDFC बँक पण राहणार. तर आय अग्री की हे बँक्स खूप मोठे आहे, पण हे लोक पण इनोव्हेट करत आहेत. ओके है ना. तुम्ही SBI घ्या. ठीक आहे. तर जर तुम्ही SBIचं योनो ॲप घेतलं तर म्हणजे वर्ल्डच्या टॉप 20 न्यू बँक्समध्ये SBI योनो पण येतं. ते लोक ऑलमोस्ट दिवसाचे 2.5 लाख सेव्हिंग्ज अकाउंट सोर्स करतात फक्त योनो ॲपवरनं. तर बघा हे कंपनीजना हत्ती झाले आज, तर ते पाहू तर नाही शकत, पण ते तरी पण त्यांच्या स्वतःच्या पेसनी चालत आहे. ठीक आहे. तसंच बँकिंग सेक्टरमध्ये खूप सारे चिते पण आहे जे खूप जास्त स्प्रिंट तुम्हाला देऊ शकतात है ना. तर तुम्हाला ॲज अ इन्व्हेस्टर तुम्हाला हे माहीत करून घ्यावं लागेल की तुम्हाला हत्ती पाहिजे का चिता पाहिजे. कारण हत्ती तर कंटिन्युअसली चालणार, हो. चिता कसा आहे की एकदा स्प्रिंट घेणार आणि थांबून जाणार, मग खूप टाइमसाठी तो रेस्ट करणार. तर रिस्क रिटर्न पाहून तुम्ही एक पोर्टफोलिओ बनवू शकता, मोठ्या बँकचं, छोट्या बँकचं आणि फिनटेकचं पण. बघा मी तर नेहमी हेच म्हणतो की जे सगळ्यात मोठं रिस्क आहे टेक्नॉलॉजी सेक्टरसाठी ते टेक्नॉलॉजीच आहे. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल तुमचं गुगल सर्च घ्या. लास्ट वर्षी मी गुगल सर्च दर 10 सेकंडला यूज करायचो, बरोबर, पण आता मी दिवसातून फक्त 1-2 वेळा गुगल सर्च उघडतो है ना. मी ChatGPT यूज करतो, मी जेमिनी यूज करतो, मी गुगल शीट्स नाही यूज करत, मी नोशन AI यूज करतो. तर आता होऊ शकतं की नेक्स्ट वर्षी पुन्हा ChatGPTला नवीन कॉम्पिटिटर येऊन जाईल है ना. डीपसीक बद्दल आपण बोलतोय. तर टेक्नॉलॉजी फिनटेक किंवा टेक्नॉलॉजीमध्ये कसं आहे, सगळ्यात मोठं रिस्क आणि सगळ्यात मोठं ॲसेट टेक्नॉलॉजीच आहेच है ना. तर ॲज अ इन्व्हेस्टर तुम्ही बघू शकता की कोणते कंपनी तुम्हाला आवडतात, काय रिस्क आहे. बँकिंग सेक्टरमध्ये आहे समजा, बँकिंग सेक्टरमध्ये आहे ना, म्हणजे HDFC बँक पण खूप जास्त आपल्या टेकवर काम करत आहे. म्हणजे RBIने पण त्यांना वॉर्निंग दिलेली आहे फ्रॉम टाइम टू टाइम. सो दे आर वर्किंग ऑन द टेक. अँड जसं मी तुम्हाला पाईन लॅबचं एक एक्झाम्पल दिलं, रिटेल लोन सोर्सिंगमध्ये खूप जास्त त्यांना हेल्प झाली त्याच्यामध्ये है ना. बजाज फायनान्स इज अ व्हेरी गुड कंपनी है ना, म्हणजे टेकमध्ये ते लोक खूप जास्त समोर आहे. तुम्ही जर त्यांचं क्रॉस सेल रेशो बघितलं तर ऑलमोस्ट 50%च्या पण वरती आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांचे 100 कस्टमर आहे तर त्याच्यामधनं 60 कस्टमर्सला त्यांनी काही ना काही प्रोडक्ट क्रॉस सेल केला आहे. आणि नंबर ऑफ प्रोडक्ट्स ऑल्सो दॅट दे हॅव क्रॉस सोल्ड इज गोइंग अप. म्हणजे 2 वर्षाआधी त्यांनी दर कस्टमरला 1 प्रोडक्ट विकला, आता तोच नंबर आज 2.5 प्रोडक्ट्स आहे. म्हणजे दर क्रॉस सेलिंगच्या कस्टमरला त्यांनी 2 ते 3 प्रोडक्ट्स विकलेले आहे ना. तर दे आर अ पॉवरफुल सेल्स मशीन. आणि इनफॅक्ट त्यांच्या मॅनेजमेंटचा मी इंटरव्ह्यू पण वाचत होतो लास्ट इयर की त्यांनी AI यूज करून ऑलमोस्ट 80-100 कोटी रुपये वाचवले. तर कसं आहे की हे जे आपले इंडियन बँक्स आहे, ट्रेडिशनल म्हणा किंवा न्यू एज म्हणा, ते टेक यूज करत आहे इन सम वे ऑर दे वाढतीलच आणि ते वाढणार समोर जाऊन. जसं जसं टेक्नॉलॉजी येतं त्याला असेस करून ते लोक एम्बेड करत आहे त्यांच्या सिस्टममध्ये. ओके, म्हणजे बँकिंग वाढेल. आणखी कुठले सेक्टर्स आहेत की जे वाढू शकतं समजा. आता हाऊसिंग फायनान्स वाढू शकतं. इन्शुरन्स तुम्हाला माहिती आहे की आपलं इंडियामध्ये लो सिंगल डिजिट्समध्ये पेनिट्रेशन आहे ना, तर ते पण वाढत जाणार. पण सगळ्यात ॲट द टॉप तुमचं क्रेडिट राहायला पाहिजे, कारण इकॉनॉमी डबल करेल तर क्रेडिट तर विल मोर दॅन डबल, ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके. आणि डाऊनफॉल कुठल्या सेक्टरमध्ये येऊ शकतो? डाऊनफॉल आय थिंक थोडा डिफिकल्ट आहे ते क्वेश्चन आन्सर करणं, बट आय थिंक
जर मी तुम्हाला बँक्समध्ये सांगायला गेलो तर मी असं करतो, मी तुम्हाला 3 चांगले सेक्टर सांगतो आणि त्याच सेक्टरमध्ये कोणत्या कंपनीज तुम्हाला अवॉइड करायची आहे, त्यांचे काय ट्रेड्स आहे ते सांगतो. आता बघा बँकिंगमध्ये कसं आहे की पैसे देणं तर इम्पॉर्टंट आहेच, पण ते पैसे वापस करणं पण इम्पॉर्टंट आहे, राईट. रिकवर. हां, तर फॉर एक्झाम्पल येस बँक होतं, त्यांनी सगळ्यांना येस म्हटलं आणि ते पैसे त्यांना कधी वापस नाही आले, राईट. तर मी का बरं HDFC बँक, का बरं SBIचं उदाहरण घेतलं, कारण त्यांचे जे अंडर रायटिंग प्रॅक्टिसेस आहे, म्हणजे ज्या प्रकारे ते लोक लोन देतात, त्यांच्या रिकव्हरी प्रॅक्टिसेस, त्यांचे रिस्क मॅनेजमेंट ते खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे खूप साऱ्या बँक्स आल्या गेल्या, पण SBI आणि HDFC बँक तिथल्या तिथेच आहे, आणि खूप सारे आणि भरपूर सारे बँक्स तिथल्या तिथेच आहे, पण ते बेंचमार्क्स आहे. SBI तुमचं पब्लिक सेक्टर बँकिंगमध्ये बेंचमार्क आहे आणि HDFC बँक तुमचं प्रायव्हेट सेक्टर बँकिंगमध्ये बेंचमार्क आहे. म्हणजे एवढे सगळे क्रायसिस झाले तरी पण त्या बँकला कोणी काही टच नाही करू शकलं, है ना. तर नंबर 1 तुम्ही अशा बँक्सवर बेट करा जिथे अंडर रायटिंग स्टँडर्ड्स खूप स्ट्रॉंग आहे, जिथे मॅनेजमेंट जेव्हा पाहिजे तेव्हा अग्रेसिव्ह आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा कन्झर्वेटिव्ह आहे, ठीक आहे, कारण ते पैसे तुम्हाला वापस घ्यायचे आहे, ठीक आहे. दुसरं, तुम्ही अशा बँक्सवर बेट करा जिथे त्यांची अकाउंटिंग पण चांगली आहे ना, म्हणजे अग्रेसिव्ह नाही राहिलं पाहिजे अकाउंटिंग, फक्त शॉर्ट टर्म प्रॉफिट बनवण्यासाठी लाँग टर्मचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. येस बँकमध्ये पण तेच झालं, ते लोक खूप जास्त फी इन्कम दाखवायचे. फी इन्कममध्ये तुमचं क्रेडिट कार्ड लेट फीज, तुमचं लोन डिस्बर्सल फीज आणि खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी, ट्रेजरी इन्कम अँड ऑल दॅट, किंवा कार्ड्स इन्कम. तर शॉर्ट टर्ममध्ये ॲनालिस्ट लोकांना सॅटिस्फाय करायसाठी किंवा त्यांना दाखवायसाठी की बाबा आमचं बँक खूप चांगलं आहे, त्यांनी लॉंग टर्मचं खूप मोठं लॉस करून घेतलं, कारण लॉंग टर्ममध्ये त्यांची ॲसेट क्वालिटी खूप बेकार झाली ॲट द एंड, त्यांचे खूप सारे NPA झाले, राईट. आणि तुम्ही अशा बँक्सवर बेट करा ज्यांचे NPA कमी आहे, ज्यांचे स्लिपेजेस कमी आहे, ज्यांचं क्रेडिट कॉस्ट कमी आहे. म्हणजे थिओरिटिकली तो बँक खूप चांगल्या क्वालिटीचा आहे, इन टर्म्स ऑफ देअर नंबर्स ऑल्सो, इन टर्म्स ऑफ क्वालिटी ऑल्सो. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सेक्टरपेक्षा पण त्या सेक्टरमध्ये कोण कोण चांगले लोक आहेत किंवा कोणते चांगले प्लेयर्स आहेत याचा जास्त विचार करा ओव्हरऑल सेक्टरपेक्षा. ॲब्सोल्युटली. इनफॅक्ट मी लोकांना हे सांगतो नेहमी की जर तुम्हाला कोणतं सेक्टर स्टडी करायचं असेल ना, तर कोणतंही सेक्टर पकडा, त्यातले चांगल्या कंपनीजचा अभ्यास करा ज्यांनी खूप जास्त वेल्थ बनवून दिलं आहे, आणि ॲट द सेम टाइम तुम्ही ते पण कंपनीजचा अभ्यास करा ज्यांनी खूप जास्त वेल्थ डिस्ट्रॉय केली आहे. कारण तुम्हाला हे कळून जाईल की तुम्हाला काय ट्रेड्स बघायचे आहे चांगल्या कंपनीमध्ये, आणि तुम्हाला हे पण कळून जाईल की कोणते कंपनीज तुम्हाला अवॉइड करायचे आहे. ओके. चार्ली मंगरचं खूप चांगलं कोट आहे की तुम्ही जेव्हा पण कंपनी स्टडी करताना तुम्ही एक नेगेटिव्ह बायस घेऊन स्टडी करा कंपनीजला. तुम्ही नेगेटिव्ह शोधायचा प्रयत्न करा, पॉझिटिव्ह शोधू नका, मग काय ऑटोमॅटिकली तुमची लिस्ट कमी होत जाते. हो है ना. दुसरं सेक्टर मी म्हणणार आहे मॅन्युफॅक्चरिंग. आता बघा 5 वर्षाआधी इंडियामध्ये काही आयफोन नाही बनायचे, पण आता ऑलमोस्ट 10% बनत आहे, आणि डिस्कशन्स असे चालू आहे की इन द नेक्स्ट 3-4 years every 1 in 4 आयफोन्स विल बी मेड इन इंडिया. ठीक आहे. इंडियामध्ये ऑलमोस्ट $17 billion सेमीकंडक्टरचे प्रोजेक्ट्स आज चालू आहे. टाटाचं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट आसाममध्ये चालू आहे, ऑलमोस्ट 1 लाख करोडचं, म्हणजे $10-11 billion. ठीक आहे. तर सेमीकंडक्टर्स पासून तर फोन्स पासून तर गाड्यापासून आपण सगळं बनवतोय आज स्वतः इन हाऊस. ठीक आहे. तर मेक इन इंडिया सारखे स्कीम्स किंवा प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम्स जे गव्हर्नमेंटनी बनवले आहे ते आय थिंक खूप चांगले आहे. कारण मी तर इनफॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगला आपलं Y2K मुवमेंट बनतो, आणि ज्या लोकांना माहीत नाही आहे, Y2K मध्ये बेसिकली काय झालं होतं की खूप मोठं एक सॉफ्टवेअरमध्ये क्रॅश आलं होतं, कारण आपण त्यावेळेस सिस्टम्सनी 2000 इयर बनवलंच नव्हतं. तर त्यावेळेस इंडियाची जी IT इंडस्ट्री आहे ते खूप जास्त बूम झाली. ठीक आहे. आणि आज IT इज वन ऑफ द लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट जनरेटर्स इन द कंट्री. खूप लोकांना योगदान, म्हणजे खूप लोकांचे घर चालतात IT इंडस्ट्रीमुळे. तर मॅन्युफॅक्चरिंगमुळे पण आय थिंक एक ITचं रिपीट होऊ शकतं आपल्या इंडियामध्ये ओव्हर द नेक्स्ट 10-20 वर्ष रिपीट होऊ शकतं. तेवढी पॉवर आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. कारण नंबर 1 तुमचं जे इम्पोर्ट बिल आहे ते कमी होणार. ठीक आहे. आणि नंबर 2 जे जॉब्स आहे, आणि इंडियाला खूप सारे जॉब्स बनवायचे आहे, ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ओके. सेक्टर आहेत, पण मग आता थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारतो, कारण त्याच्याबद्दल सध्या खूप जास्त जोरात चर्चा चालू आहे की सोन्याचा जो भाव आहे त्याच्याबद्दल काय वाटतं, तुमचं काय ओव्हरऑल मत आहे? की कोणी म्हणतं की एकदमच डाऊन होईल, कोणी म्हणतं 2 लाख क्रॉस करेल, किंवा ओव्हरऑल काय प्रोसेस असेल, समजा प्रोग्रेस असेल येत्या काळामध्ये सोन्याची? कसं आहे ना, गोल्ड, आपण आतापर्यंत इक्विटीबद्दल बोललो, आपण स्टॉक्सबद्दल बोललो, सेक्टर्सबद्दल बोललो, तर हे सगळे चालतात त्यांच्या फंडामेंटल्समुळे, करेक्ट. आणि आता आपण बोलणार आहोत गोल्डबद्दल, विच इज अ कमॉडिटी. तर कमॉडिटीचे काही फंडामेंटल्स नसतात. ठीक आहे. तर आपण त्याचा एक प्रॉक्सी बघू शकतो, म्हणजे आपण त्याच्या प्राइस मुवमेंटचा एक अंदाजा लावू शकतो फक्त. तर याचे काही ट्रिगर्स आहे, मी तुम्हाला सांगतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, US सगळ्यात मोठं ट्रेजरी होल्डर आफ्टर जपान इज चायना. बरोबर. आणि
जेव्हा टॅरिफ्स लावले गेले, युएसची जी यील्ड आहे ते 4% पासून 4.5% चालली गेली, विच वॉज लाईक द हायेस्ट इन 15-16 इयर्स. आता हे जे यील्ड आहे, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. जेव्हा बॉन्ड प्राइसेस पडतात, यील्ड प्राइसेस वरती जातात. तर जेव्हा चायनानी त्यांचे बॉन्ड्स विकले, त्यांचे प्राइसेस ऑटोमॅटिकली खाली आले आणि यील्ड वरती गेली. तर आता युएस म्हणजे युएस एक खूप इंटरेस्टिंग कंट्री आहे, कारण युएसचं जे डेट टू GDP रेशो आहे, आता जर युएसचं इकॉनॉमिक साईज $29-30 ट्रिलियन आहे, त्यांचं कर्ज $34 ट्रिलियन आहे. ओके, ठीक आहे. आणि त्यातलं ऑलमोस्ट $3-4 ट्रिलियन आता नेक्स्ट काही महिन्यांमध्ये मॅच्युअर होणार आहे. तर ते युएसला तर ऑब्व्हियसली पुन्हा रिफायनान्स करावं लागेल. ठीक आहे. तर ते युएसला खूप जास्त हायर कॉस्टवर रिफायनान्स करावं लागेल. पहिले ते लोक 4%वर करायचे, तर त्यांना 4.5% करावं लागेल. तर इंटरेस्ट पेमेंट्स खूप वरती जाणार. बरोबर है ना. तर काय झालंय ना, जेव्हा इक्विटी मार्केट्स पडतात, बॉन्ड मार्केट्स वरती जातात, कारण बॉन्ड सेफ असतात. पण यावेळेस काय झालं, इक्विटी मार्केट्स पण खाली पडले आणि बॉन्ड यील्ड्स पण वरती गेले, कारण बॉन्ड प्राइसेस खाली पडले. तर लोकांनी काय केलं माहिती आहे का, की $US एक सेफ ॲसेट ना ट्रीट करता ते लोक गोल्डकडे गेले. दे स्टार्टेड ट्रीटिंग गोल्ड एज अ सेफ ॲसेट, जे आपले म्हणजे आई किंवा आपल्या बायका खूप वर्षापासून करत येत आहे. तर तुम्ही बघितलंच असेल, लास्ट वर्षी गोल्ड 60-62,000 होतं आणि आज ऑलमोस्ट $1,00,000 टच करायला आला आहे. आणि ॲट द सेम टाइम काय झालं आहे ना, सेंट्रल बँक्स जे आहे ते पण खूप जास्त गोल्ड बाय करत आहे. म्हणजे लास्ट 4 वर्षामध्ये सेंट्रल बँक्सनी आपलं जे गोल्ड बाईंग होतं ते डबल करून टाकलं, आणि इंडिया पण त्या लिस्टमध्ये आहे. आणि सेंट्रल बँक्स का बरं गोल्ड घेतात, कारण हे त्यांचं एक्सटर्नल रिझर्व्हचं एक रिक्वायरमेंट असतं. तर बेसिकली दर सेंट्रल बँक म्हणजे RBI असो किंवा US फेडरल रिझर्व्ह असो किंवा युरोपियन सेंट्रल बँक असो, त्यांचे काही एक्सटर्नल रिझर्व्ह असतात. दे आर इन द फॉर्म ऑफ डॉलर्स अँड दे आर इन द फॉर्म ऑफ 5 अदर करन्सीज अँड गोल्ड ऑल्सो, है ना. तर हे दोन मेन फॅक्टर्स आहे ज्याच्यामुळे गोल्डचे रेट वरती चालले. इनफॅक्ट लोक आता हे पण म्हणते की गोल्डचं रेट 1.25 लाख पण टच होईल. आता ऑब्व्हियसली ते तुला पण नाही माहिती, मला पण नाही माहिती, आणि आपल्या ऑडियन्सला पण नाही माहिती की होणार का नाही. पण हे ट्रिगर्स फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे. लोक कंटिन्युअसली गोल्ड घेत आहे आणि सेंट्रल बँक्स पण कंटिन्युअसली गोल्ड घेत आहे. आणि बघा, जेव्हा सेंट्रल बँक्स बाय करतात ना, ते टन्समध्ये बाय करतात गोल्ड. आपल्यासारखे 10 ग्राम किंवा 100 ग्राम तर घेणार नाही. तर द डिमांड इज गोइंग अप अँड अप, आणि त्याच्यामुळे तो प्राइस वरती चाललाय. आणि जर तुम्ही मला विचाराल की गोल्ड तुमच्या ॲसेट्स म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओ ॲलोकेशनचा एक पार्ट असायला पाहिजे का, तो आय वुड डेफिनेटली से येस. पण तुम्ही 3 ते 5% वरती ठेवू नका. आणि त्याच्यामध्ये पण फिजिकल गोल्डपेक्षा तुम्ही ETF मध्ये ठेवा, सो दॅट तुम्ही इझिली लिक्विडेट करू शकाल त्याला. कसं आहे ना, आता पण तुम्ही खूप सारे एपिसोड्स ऐकता जिथे लोकांनी गोल्ड 20-25 वर्ष आधी घेऊन ठेवलेलं आहे. त्यांना वाटतं की या गोल्डची व्हॅल्यूज 10 लाख आहे, पण जेव्हा ते लोक प्युरिटी टेस्ट करायला जातात तर मग माहीत पडतं की अरे बाबा हे 16 कॅरेट आहे किंवा 18 कॅरेट आहे, है ना. तर हे सगळे मग स्टोरेज कॉस्ट असतो, त्याचा एक हेडेक असतो की बाबा मी माझं गोल्ड लपून ठेवलं आहे, चोरी गेलं तर मग काय होणार, है ना. तर हे सगळे रिस्क जर तुम्हाला अवॉइड करायचे असेल तर तुम्ही गोल्ड ETF मध्ये SIP करू शकता, आणि तुमच्या पोर्टफोलिओचं 3 ते 5% हे राहू शकते. आता अगेन मी लोकांना, आपल्या ऑडियन्सला हे सांगून देतो की गोल्डचा प्राइसेस आता नेक्स्ट वर्षी 80,000 होईल का 70,000 होईल का 1.5 लाख होईल का 1.25 लाख होईल, ते सगळ्यांचं कोणाचाही गेस आहे. ते मला पण नाही माहिती, कोणाला पण नाही माहिती. पण थोडंसं पोर्टफोलिओचं ॲलोकेशन नक्की राहू शकतं, कारण याची डिमांड आहे खूप स्ट्रॉंग. आणि ते नेहमी राहणारच. आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत समजा की ज्या इन्व्हेस्टिंग करताना जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत की त्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत की हे रूल्स तरी निदान फॉलो केलेच पाहिजेत? ठीक आहे, तर मी तुम्हाला 3 रूल्स सांगतो. कोणताही एक रिटेल इन्व्हेस्टर म्हणा, कोणी 18 वर्षाचा वयाचा मुलगा किंवा मुलगी आहे, त्यांनी त्यांचं पहिला जॉब चालू केला आहे जस्ट, राईट. तर सगळ्यात पहिला माझा पॉईंट हे आहे की तुमची सगळ्यात पहिली जेव्हा सॅलरी आली ना, तुम्ही त्या सॅलरीपासून इन्व्हेस्टमेंट चालू करा. मी तुम्हाला हे नाही म्हणत की बाबा तुम्हाला तुमची पहिली सॅलरी 15,000ची आली, तुम्ही स्वतःला पनिश करा आणि सगळे 15,000 रुपये लावून टाका मार्केटमध्ये. अजिबात नाही. तुम्ही तुमच्या फॅमिलीला बाहेर घेऊन जा, तुम्ही थोडं सेलिब्रेट करा, थोडेसे पैसे घेऊन तुम्ही ते इन्व्हेस्ट करा. स्टार्टिंग ऑफ द करिअर कसं आहे ना, तुमचे पैसे कमी राहणार, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही ती फर्स्ट सॅलरी इन्व्हेस्ट करता आणि बाकीच्या सगळ्या सॅलरी इन्व्हेस्ट करता, तुमच्यामध्ये एक डिसिप्लिन येतो. जसं आपण सकाळी उठून ब्रश करतो, है ना, तसंच एक डिसिप्लिन तुम्हाला तुमच्या फायनान्समध्ये आणावं लागतं की बाबा द मोमेंट माझी सॅलरी आली, मी एक 20-25% बाजूला काढून एका SIP मध्ये इन्व्हेस्ट करणार, आणि मी त्याच्यामध्ये 10-15-20 वर्षानंतरच बघणार. ते माझं रिटायरमेंट फंड म्हणा किंवा ते माझं काही गोल्डचं फंड म्हणा. लोकांचं काय असतं माहिती आहे का, म्हणजे मी तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण देतो. 2015 मी जेव्हा जॉब चालू केलं तर माझ्या कलिग्सनी iPhone घेतले, क्रेडिट कार्ड घेतले किंवा कुठे फिरायला गेले.
मी म्हटलं यार मी तर माझी पूर्ण सॅलरी टाकून देईल, मला काही खर्च नाही, आम्ही आपल्या आईबाबासोबत राहतो, तर आय कॅन टेक दॅट रिस्क. तर मला ते डिसिप्लिन खूप खूप अर्ली एजपासून आलं की बाबा मला माझे पैसे इन्व्हेस्ट करायचेच आहे. म्हणजे आत्ता पण मी काही लोकांशी बोलतो त्याच्यामधले, तर लोक म्हणतात नाही मी नंतर इन्व्हेस्ट करणार, माझ्याकडे 5-10 लाख रुपये जमा झाले तर मी इन्व्हेस्ट करणार. पण तुम्ही हा जो ऑलमोस्ट 10 वर्षाचा पिरियड आहे ज्याच्यामध्ये इतकं चांगलं ग्रोथ आहे मार्केटचं, ऑलमोस्ट 13% 14% कॅगर आहे, ते तुम्ही मिस आउट केलं. तुम्ही 5,000 रुपये पण टाकले असतं तरी यू वुड हॅव मेड अ गुड सम ऑफ मनी, है ना. तर स्टार्टिंग ऑफ द करिअर नंबर 1 फर्स्ट रूल इज की अमाऊंट डझंट मॅटर. 1,000 रुपये असेल, 2,000 रुपये असेल, 500 रुपये पण असेल तरी तुम्ही टाका. तुम्ही ते डिसिप्लिन स्वतःच्या डोक्यामध्ये लावून घ्या, ते सिस्टम लावून घ्या, ड्रिल डाऊन करून घ्या, है ना. तर दॅट इज माय रूल नंबर 1. रूल नंबर 2 माझं हे आहे की बघा दरवर्षी आपला पगार वाढतो, थोडं इन्क्रीमेंट येतं, आपलं लाईफस्टाईल चेंज होते. तर तुम्ही सेम रूल अप्लाय करा तुमच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो, ठीक आहे. समजून घ्या कोणी 18 वर्षाचा म्हणजे मुलगा किंवा मुलगी आहे, त्यांनी जस्ट त्यांचं करिअर स्टार्ट केलं आहे, तर ते दर महिन्याला 15,000 रुपये SIP मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, ठीक आहे. तर जर तुम्ही दर महिन्याला 15,000 रुपये टाकले का SIP मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 17 वर्षासाठी आणि तुम्हाला 13% भेटले, विच इज व्हेरी कन्झर्वेटिव्ह, कारण इंडियन मार्केट्सनी 14% तर दिलेच, तर तुम्हाला 17 वर्षानंतर 1 कोटी रुपये भेटेल. 1,03,00,000 टू बी व्हेरी प्रिसाईज. आता ऑब्व्हियसली एक डिस्क्लेमर इथे असं आहे की 17 वर्षानंतर 1 कोटीची जी व्हॅल्यू आहे ते फक्त 20-25 लाख रुपयेच राहील. त्याचं एकदम सिम्पल मॅथमॅटिक्स आहे, आपण त्याला इन्फ्लेशन किंवा महागाई म्हणतो. दरवर्षी तुमचं कोणतंही गुड्स किंवा सर्व्हिस असू द्या ते 8% तर ॲव्हरेज वाढतंच. तर दर 10 वर्षाला तुमच्या पैशाची व्हॅल्यू अर्धी झाली आहे. तर 1,50,00,000 झाले 10 वर्षामध्ये आणि मग ते पुन्हा 50 लाख 25 लाख झाले इन द नेक्स्ट 8-10 इयर्स, ठीक आहे. तर माझं मत फक्त एवढं आहे की तुम्ही दरवर्षी ट्राय करा की तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट्स हायकअप करा किंवा तुमची सॅलरी वाढवा. आपल्या शाळेमध्ये कोणी हे शिकवत नाही की पैसाच पैसाला बनवतो, ठीक आहे. मी तुम्हाला 2 उदाहरण देतो. आता जर तुम्ही 15,000 रुपयाच्या जागी 30,000 रुपयाची SIP केली असती तर तुमची जी व्हॅल्यू आहे ते 2 कोटी झाली असती, सरळ डबल, है ना. आणि जर तुम्ही याच SIPला जर तुम्ही 10% दरवर्षी वाढवली आणि जर तुम्ही 15,000 रुपयाचीच SIP केली तरी पण तुम्हाला ऑलमोस्ट 2 कोटी रुपये भेटणार, ठीक आहे. तर हा माझा जो सेकंड रूल आहे ते हे म्हणतं की तुम्ही तुमची सॅलरी वाढवा, ठीक आहे. तुम्ही मार्केट्समध्ये टाइम दिला तर तुमचं जॉब पण चांगल्याने नाही होणार आणि तुमचे इन्व्हेस्टमेंट पण चांगल्याने होणार नाही. त्यापेक्षा जे तुमचं कोर फोकस आहे, जे तुमची स्पेशालिटी आहे 9 to 5 तुमचं जे जॉब आहे, तुम्ही त्याच्यावर फोकस करा. तुम्ही स्वतःला अपस्किल करा. 15,000 रुपये तुम्ही इयर 1 मध्ये इन्व्हेस्ट करू शकला तर तुम्ही तुमची पगार असं वाढवून घ्या की बाबा तुम्ही इयर 2 पासून 20,000 रुपये किंवा 25,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकाल, है ना. आणि तुमची सॅलरी वाढलीच आणि तुमची सॅलरीचा एक इन्क्रीमेंट असतो दरवर्षी, है ना. तुम्ही ते इन्क्रीमेंट पण मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करा, है ना. तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठा इफेक्ट येतो. आता जर तुम्हाला 15,000 रुपयाच्या SIPनी 1 कोटी पोहोचायची असेल तर तुम्हाला 17 वर्ष लागणार. पण जर तुम्ही 30,000 रुपयाची SIP कराल तर तुम्हाला फक्त 8-9 वर्ष लागणार. तर तुमचं पिरियड सरळ अर्ध होऊन जातो, है ना. तुमचं अमाऊंट पण वाढतं आणि तुमचं गोल पण कमी होतं. पण मग म्हणजे नॉर्मली मराठी लोकांचं किंवा सध्या जे मिडल क्लास लोकांचा प्रॉब्लेम हाच असतो की एक तर सॅलरी कमी असते, बरोबर, त्यात खर्च जास्त असतो, करेक्ट. आणि मग इन्व्हेस्टमेंट कशी करायची समजा, मग त्याच्यावरती काही सोल्युशन नाही काढता येणार. ॲब्सोल्युटली. स्टार्टिंगचे जे तुमचे करिअर तुमचं स्टार्टिंग जो करिअर असतो समजा 5-7 वर्ष ते एका स्ट्रगलमध्ये जातो, है ना. तुम्हाला माहीत नसतं की तुम्हाला लाईफमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला कोणतं डेझिग्नेशन पाहिजे लाईफमध्ये, कोणती कंपनी पाहिजे लाईफमध्ये, तुमचे फायनान्सेस काय असणार आहे याचं काही आयडिया नसतो तुम्हाला, है ना. तुम्ही स्टार्टिंगचे 5 वर्ष तुम्ही फक्त एक्सप्लोर करतात. बरोबर. तुम्हाला कुठे 20-30% हाईक भेटली तर तुम्ही तिथे जाणार, तुम्हाला घराजवळ जॉब भेटतो तुम्ही तिथे जाणार. पण जर तुम्ही 5-7 वर्ष स्पेंड केलं तुमच्या करिअरमध्ये तर तुम्हाला एक 60-70% आयडिया भेटून जातं की बाबा मला लाईफमध्ये हे बनायचं आहे, मला लाईफमध्ये हे करायचं आहे आणि माझे हे फायनान्सेस आहे. आणि बघा कसं आहे ना, थोडंसं तर पोट मारून घ्यावं लागेल तुम्हाला, ॲज सिम्पल ॲज दॅट. त्याला अजून काही पर्याय नाही आहे. जर तुम्ही तुमची सॅलरी इन्क्रीज नाही करू शकले तर तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस कमी करा, है ना. 5-7 वर्ष तुम्ही थोडंसं पोट मारून घ्या स्वतःचं, तुमची इच्छा पूर्ण मारून घ्या आणि मग हळूहळू तुम्ही तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करा. ओके. काही लोकांना कसं असतं की त्यांना करिअरच्या फर्स्ट किंवा सेकंड वर्षीच खूप जास्त सक्सेस भेटतं, कोणाला 7-8 वर्ष लागतात. मला पण तसंच झालं. मला स्टार्टिंगचे 6-7 वर्ष खूप स्ट्रगल झालं, पण मी माझं पोट मारून इन्व्हेस्ट केलं, सेव्ह केलं, जितकं होऊ शकतं तितकं अग्रेसिव्हली इमर्जन्सी कॉर्पस बनवलं आणि मग थोडंसं आता मी कम्फर्टेबल झालो माझ्या लाईफमध्ये, है ना. तर एक ॲज अर्ली ॲज
लवकर चालू करा. म्हणून मी म्हणतोय लवकर चालू करा. बरोबर आहे. म्हणजे तिथं आपण करू शकतो की ज्यावेळेस लग्न नाहीये, जबाबदाऱ्या नाहीयेत, त्यावेळेस आपण स्टार्ट केलं तर त्याचा जास्त फायदा. बिलकुल, ऍब्सोल्युटली ट्रू. कारण तुम्ही जितकं लेट SIP चालू करणार तितकं तुम्हाला जास्त इन्व्हेस्ट करावं लागेल, तितकं तुम्हाला अग्रेसिव्ह राहावं लागेल. आता कोणाला 35 वर्षाच्या वयाला 1 कोटी बनवायची आहे, तर स्टार्टिंगमध्ये तुम्हाला फक्त 15,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहे. जर तुम्ही 5 वर्ष डिले केलं तर तुम्हाला 22-24,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहे. तुम्ही अजून 5 वर्ष डिले केलं तर तुम्हाला 35,000 रुपये डिले करायचे आहे. तुम्ही अजून 7 वर्ष डिले केलं तर तुम्हाला 40,000-45,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहे. तर तुमचं कॉस्ट ऑफ डिले खूप जास्त आहे ना. तर जितकं लवकर होऊ शकतं, टाइम व्हॅल्यू आहे तुमची, तर जितकं लवकर होऊ शकते तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि छोट्या अमाऊंटवरनं स्टार्ट करा. 15,000 तर मी तुम्हाला जास्त सांगितलं, तर तुम्ही 5,000 पासून करा, 3,000 पासून करा, 2,000 पासून करा, है ना. आणि ते कंटिन्यू करा, है ना. कोणतीही गोष्ट तुम्ही कंटिन्यू केली 10-20 वर्षापर्यंत, तर तुम्हाला खूप जास्त बेनिफिट दिसेल. आणि मी हे तुम्हाला माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं सांगतोय. कारण जे मी इन्व्हेस्टमेंट चालू केली 2012 पासून, मी ते खूप सारे कंटिन्यू पण केले आणि त्याचा फायदा खूप जास्त होतो लाईफमध्ये. ऑब्व्हियसली मी काही विड्रॉ नाही केले, पण फ्रॉम टाइम टू टाइम मला जेव्हा गरज लागली तर मी विड्रॉ केलं. मला माझ्या घरासाठी पाहिजे होतं तर मी तेव्हा विड्रॉ केलं. तर ते तुम्हाला लाईफमध्ये ना, बघा स्टार्टिंगच्या करिअरमध्ये तुम्ही 10 वर्ष पैशासाठी काम करता, मग तोच पैसा तुमच्यासाठी काम करतो. ते तर आहेच. तुम्ही जेव्हा झोपले असाल, जेव्हा तुम्ही काम नाही करताय, तरी पण तो पैसा 24/7 चालू आहे, है ना. तर ते पैसा तुमच्यासाठी एक ॲसेटचं काम करतोय. तो इन्व्हेस्टमेंट तुमचा एक ॲसेट आहे आणि ते काही ना काही तुम्हाला जनरेट करून देतोय. बरोबर. तर त्या ॲसेटला जितकं तुम्ही स्ट्रॉंग बनवू शकता, जितकं मोठं बनवू शकता, बनवा. ओके. आणि अशा कुठल्या मिस्टेक्स आहेत की ज्या करू नयेत किंवा त्या अवॉइड केल्या पाहिजेत समजा इन्व्हेस्ट करताना? इन्व्हेस्टमेंट्समध्ये कसं आहे ना, सगळ्यात पहिले तुम्हाला याला टाइम द्यावा लागतं. ठीक आहे. तुम्ही कोणतं प्लांट लावलं तर नेक्स्ट दिवशी ते तुम्हाला फळ देणार नाही आहे ना. खूप जास्त वेदर कंडिशन्स एक्स्ट्रीम येतात मधामध्ये, तुमचं पेशन्स टेस्ट होतो. ते म्हणतो ना आपण ग्रीन शूट, याला पण भरपूर टाइम लागतो, है ना. तर ते सगळं व्हायला खूप टाइम लागेल. तर नंबर 1 की जस्ट म्हणजे तुम्ही कोणत्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे आणि त्या ॲसेटने तुमच्यासाठी काही नाही केलं आहे, याचा अर्थ हे नाही की ते ॲसेट खराब आहे, है ना. दर ॲसेटचं एक सायकल असतं, त्याला टाइम द्या. दुसरं, लोकांना वाटतं की मार्केट एक कसिनो आहे. ठीक आहे, म्हणजे इथे आलो तुम्ही सगळं, मी करोडपती बनणार किंवा मी रस्त्यावर येऊन जाणार, 25 दिन पैसा डबल. एक्झॅक्टली. तर ते मार्केट तसं नाही आहे. मार्केट पण एक बिझनेस आहे, है ना. तुम्ही कोणता नवीन फोन घ्यायच्या पहिले किंवा कोणत्या नवीन रेस्टॉरंटमध्ये खायच्या पहिले तुम्ही पूर्ण रिसर्च करून घेता. ऑम्बियन्स कसं आहे, जेवण कसं आहे, प्राईस कसं आहे. तुम्ही सेम रिसर्च केपेबिलिटी तुमच्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्समध्ये करा, की बाबा हे ॲसेट माझ्यासाठी चांगलं आहे का नाही, हे मला किती रिटर्न देणार, हे माझं ओव्हरऑल पोर्टफोलिओ ॲलोकेशनचा पार्ट होऊ शकणार का नाही. इफ येस देन ॲड इट, है ना. तिसरं, जे तुम्हाला समजत नाही मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा त्याच्याकडनं दूर धावा, लांब राहा. मार्केटमध्ये खूप सारे लोक असे आले आहे, खूप सारे प्रोडक्ट्स असे आले आहे जे खूप जास्त कॉम्प्लेक्स होते आणि त्याचे रिटर्नचे प्रॉमिस होते 20%, 30%, एका वर्षामध्ये पैसा डबल, आणि एंडमध्ये सगळे फ्रॉड्स निघाले. हे बघा कसं आहे ना, जेव्हा मार्केटच स्वतः तुम्हाला 13-14% रिटर्न देत आहे वर्षानुवर्ष सिन्स इन्सेप्शन, तर हे सगळे लोक तुम्हाला कसे 25%, 30%, 100% देऊ शकतात, है ना. म्हणजे काही ना काही तर चुकीचं आहे त्याच्यामध्ये. तर इफ इट इज टू गुड टू बी ट्रू, इट इज युजली इज. म्हणजे जर काही गोष्ट खूपच चांगली वाटत आहे, म्हणजे चमकीली वाटत आहे, तर त्याच्याकडनं दूर धावा. मार्केट जे आपलं आहे ना, हे साधारण डाळ भात सारखं आहे, एकदम बोरिंग आहे, पण ॲट द एंड ऑफ द डे तेच तुम्हाला काम करून देईल, है ना. आणि चौथं तर मी तेच म्हणणार की तुम्ही जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही हा जॉब आउटसोर्स करून टाका कोणाला. ओके. बघा, आपल्याला जेव्हा बरं नसतं तर आपण डॉक्टरकडे जातो, आपण गुगल करून, यूट्यूब करून, स्वतःची सर्जरी तर करून नाही घेत, है ना. तर फायनान्स वर्ल्डमध्ये पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमचा काही गोल असेल, तुम्ही एका सर्टिफाईड फायनान्स प्रोफेशनलकडे जा, त्याला सांगा मला हे करायचं आहे, अँड देन पे हिम. तुम्ही त्याला 1% द्या किंवा अर्धा टक्का द्या, जे पण त्याचे फीज आहे, पण तुम्ही तो एक हेडेक तुमचा आउटसोर्स करून टाका. तुम्ही जेव्हा हा हेडेक आउटसोर्स करून टाकता ना, मग तुम्ही तुमच्या लाईफवर फोकस करू शकता, तुम्ही तुमच्या फॅमिलीवर फोकस करू शकता. जर तुम्ही त्याच्यामध्ये पण स्वतःचं डोकं लावलं आणि जर तुमच्याकडे ते बँडविथ किंवा ते माइंडसेट नसेल ती गोष्टी करायची स्वतःसोबत, तर तुमचं 1%चा लॉस नाही, तुमचं 100%चा लॉस आहे. बरोबर. कारण खूप सारे शेवटी कारण पूर्ण कॅपिटल तुमचं ॲट रिस्क आहे. मग बरोबर आहे. मग तुम्हाला खूप एक्सपेन्सिव्ह लेसन भेटतो की बाबा हे मी एक फायनान्स प्रोफेशनलकडेच देणार. सी, याच्यामध्ये पण 2 टाईपचे लोक आहे, एक जे ॲक्च्युली करू शकतात स्वतःहून आणि दुसरे जे बिलकुल नाही करू शकत स्वतःहून. तर जर तुम्ही फर्स्ट कॅम्पमध्ये आहे तर तुम्ही स्वतःहून तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा आणि तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट करा. काही लोकांशी बोला, काही प्रोफेशनलशी बोला, टू फाईन ट्यून दॅट स्ट्रॅटेजी.
आणि दुसरे लोक ज्यांना काही आयडिया नाही आहे, काही टाइम नाही, काही माइंडसेट नाही आहे, तर तुम्ही ते प्लीज आउटसोर्स करा. तुम्ही एका म्युच्युअल फंड मॅनेजरला देऊन टाका. म्हणजे ॲट द लोएस्ट कॉस्ट तुम्हाला एक चांगलं म्युच्युअल फंड, चांगलं फंड मॅनेजमेंट टीम, तुमची इन्व्हेस्टमेंट सगळे ऑटोपायलट मोडवर चालले जातात बेसिकली. तर हे माझं लास्ट मिस्टेक आहे दॅट रिटेल इन्व्हेस्टर शुड नॉट डू. ओके. आदित्यजी, आता सध्या ना मार्केट खूप जास्त पडतंय, बरोबर, आणि मोस्टली लोक हाच सल्ला देतात की जेवढं जास्त मार्केट पडेल तेवढं तुम्ही आणखी बाय करा आणि ॲव्हरेज करा, बाय ऑन डिप्स वगैरे असं काहीतरी म्हणतात त्याला. तर या गोष्टी खरंच फायद्याच्या असतात का? याने खरंच म्हणजे जास्त फायदा होतो की लॉस होतो बरं? तर बाय ऑन डिप्स माझ्या हिशोबाने खूप चांगली स्कीम आहे आणि याच्यामध्ये कोणतीही तुम्ही रँडम स्ट्रॅटेजी यूज नको करा. बघा, मी तुम्हाला SIPची एक स्ट्रॅटेजी सांगितली, तुम्ही दर महिन्याला काय एक सेट अमाऊंट इन्व्हेस्ट करा. सेम गोष्ट तुम्ही बाय द डिपमध्ये यूज करा. आता समजून घ्या तुम्ही 100 रुपये मार्केटमध्ये टाकले, तुम्ही एक 30 रुपयाचा इमर्जन्सी कॉर्पस किंवा एक लिक्विड फंड ठेवला आहे मार्केट, इमर्जन्सी कॉर्पस नाही, एक लिक्विड फंड ठेवला आहे मार्केट ऑपॉर्च्युनिटीजला सीज करायला. आता कोणासाठी हे 10 रुपये होऊ शकते, कोणासाठी 20 रुपये होऊ शकते, कोणासाठी 5 रुपये होऊ शकते, डिपेंडिंग ऑन यू एंटायरली. तर समजा आता मार्केट 5% पडलं, तर तुम्ही एक सिस्टम लावून घ्या की बाबा मी माझे लिक्विड फंडचे 15% लावणार. मार्केट 10% पडलं तर मी 40% लावणार. मार्केट 15% पडलं तर मी 75% लावणार. आणि मार्केट 20% पडलं तर मी पुन्हा 100% लावणार मार्केटमध्ये. हे बघा कसं आहे ना, दर जागी सिस्टम्स खूप चांगल्याने चालतात, कारण सिस्टम्समध्ये तुमचं बायस नाही आहेत. आता समजा मार्केट 2% पडलं तर तुम्ही म्हणाल चला अजून पडू देतो. मार्केट 10% पडलं, तुम्ही म्हणाल की अजून पडू देतो, पण मग लगेच मार्केटने बाउन्स बॅक घेऊन घेतलं, मग तुम्ही म्हणाल अरे माझी ऑपॉर्च्युनिटी मिस झाली. बरोबर. तर तुम्ही तिथे सिस्टम लावा, कारण सिस्टम्स नेवर फेल अँड सिस्टम डोंट लाय. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता आपल्या मार्केटची कंडिशन घेऊन घ्या. आपलं मार्केट ऑलमोस्ट 15% पडलं फ्रॉम सप्टेंबर पीक टू आता, आणि मग पण तिथनं 3-4% आता वरती पण गेलं, तर आपण नेट 11%च डाऊन आहोत वरतून. तर आता जर कोणाचं सिस्टम राहिलं असतं की बाबा 15% डाऊनला मार्केटच्या मी 25% माझे पैसे लावणार लिक्विड फंडचे, तर त्यांना थोडी चांगली रॅली भेटली आहे, त्यांना 4-5% असं तर एक टिकर भेटलाय पोर्टफोलिओला किंवा एक चांगला ॲव्हरेज प्राईस भेटून गेलाय. तर बाय द डिप डेफिनेटली चांगली स्ट्रॅटेजी आहे, कारण तुम्हाला तुमचे ॲसेट्स किंवा तुमचे शेअर्स म्हणा किंवा म्युच्युअल फंड युनिट्स म्हणा एक चांगल्या डिस्काउंटला भेटतात. आणि जेव्हा कोणती गोष्ट डिस्काउंटला असेल तर त्याला अजून ॲड करायला काही म्हणजे असं काही नुकसान नाही आहे, है ना. म्हणजे तेच म्हणजे डिस्काउंटचा पूर्ण फायदा आपल्याला उचललाच पाहिजे. ओके. म्हणजे ही जर स्ट्रॅटेजी वापरली, तुम्ही जी सिस्टम सांगितली ती जर आपण व्यवस्थित फॉलो केली तर मार्केट पडत असताना पण आपण प्रॉफिटेबल आपल्याला ॲव्हरेज प्राइस भेटून जातो एक. बघा, जर तुम्ही म्युच्युअल फंड SIP करत आहात तर जेव्हा मार्केट वरती चाललं आहे, जेव्हा मार्केट खाली आहे, जेव्हा मार्केट स्टॅग्नंट आहे, तुम्हाला दर मार्केट सिनारिओला फायदा आहे, कारण तुम्हाला एक चांगला ॲव्हरेज प्राइस भेटून जातो, है ना. पण त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक बूस्टर द्यायचं असेल तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरू शकता. ओके. येस. तर याच नोटवरती आपण आजचा पॉडकास्ट एंड करूयात. थँक्यू. कारण फायनान्स हे खूप मोठं सेक्टर आहे, सगळ्याच गोष्टी एका पॉडकास्टमध्ये कव्हर करणं इम्पॉसिबल आहे. तर आजचा हा पहिला इंट्रोडक्टरी पॉडकास्ट होता आपला. जसे जसे लोकांची रिप्लाय येतील, कमेंट्स येतील, त्याला धरून मग आपण नेक्स्ट पुढे कंटिन्यू करूयात. नक्की. थँक्यू सो मच. तुम्हाला आभार, तुमच्या ऑडियन्सला आभार. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या जवळचे जे कोणी व्यक्ती असतील की तुम्हाला असं वाटत असेल की ते लोक तुमच्यासाठी महत्त्वाचे आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ग्रो केलं पाहिजे, तर त्या सगळ्या लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू सो मच.